सध्या मेथीचं सीझन आहे आणि सकाळी सकाळी दारावरती हिरवीगार अशी मेथीची भाजी आणि कोथिंबीर आलेली होती, तर मी घेतली आणि लगेच निवडायला घेतली आणि म्हटलं चला आज ताजी ताजी मेथीची भाजीच बनवूया। त्यानंतर आता सकाळचे कामं चालू झालेले आहेत आणि आज आहे सुट्टी मुलांना, तर त्यामुळे मग मुलं काही पालेभाज्या वगैरे खात नाही, सुट्टी आहे म्हणून म्हटलं चला आज पालेभाजीच बनवावी। आणि त्यानंतर झाडांना पण पाणी द्यायचा आजचा दिवस होता, कारण एक दिवसाआड मी झाडांना पाणी देत असते आणि झाडं आज थोडेसे सुकल्यासारखे मला वाटत होते, म्हटलं लगेच सकाळी सकाळी यांना पाणी देऊन घ्यावं। आणि काय माहीत का पण आमच्याकडे थोडंसं आभाळ पण आल्यासारखं वाटतंय, ऊन थोडंसं कमी झालं आहे, काय माहिती परत पाऊस येतो की काय। आणि झाडांना पाणी दिल्यानंतर त्यांच्या जो हिरवेगारपणा आणि जी टवटवी असते ना ती एक वेगळीच असते। त्यानंतर अंगण पण छान असं धुवून घेतलं आणि अंगण धुतल्यानंतरचा जो वास असतो ना तो मला खरंच खूप आवडतो। कितीतरी वेळ मी बाहेर बसते आणि मातीचा जो वास आहे ना तो घेते। बघू शकताय थोडंसं पाणी झाडांना दिलं तरी झाडं अशी हिरवेगार होतात। आणि आमच्या घरात एक आहे, चहा एकदाच सगळ्यांचा होतच नाही, एका पाठोपाठ एक सगळेजण उठत असतात आणि मग प्रत्येकाचा एकेकाचा चहा एक एक वेळेस होतो। आता माझा चहा तर सकाळीच झालेला आहे, आता हे उठले होते यांच्यासाठी चहा ठेवते आणि त्यानंतर लगेचच आता स्वयंपाकाला पण लागते। आता माझं असं होतं की एक एक जण चहा घेतात तर एक एक घोट चहा माझा पण त्यांच्यासोबत घेतला जातो, त्यामुळे मी आता ते स्किप करायचा भरपूर प्रयत्न करते पण ते होतच आता। आणि त्यानंतर कोथिंबीर माझी निवडायची बाकी होती, ती निवडून घेतली, छान अशी हिरवीगार कोथिंबीर। आणि बघू शकताय एक घोट चहा मी माझ्यासाठी घेतच असते। तर सगळ्यांच्या सोबत एकदा चहा झाला, पातीला घासायला गेलं की मग आपल्याला पुन्हा पुन्हा चहाची आठवण येत नाही, पण आता काय करणार, घरातले एक एक जण एका पाठोपाठ एक उठत असतात। त्यानंतर म्हटलं छान अशी देवपूजा पण करून घ्यावी आणि देवपूजा झाल्यानंतर मला मेथीची भाजी पण बनवायला घ्यायची आहे। सध्या सीझन आहे तर मस्त अशी एक दिवसाआड मेथीची भाजी बनल्या जाते आणि मला आणि आमच्या आईंना मेथीची भाजी खरंच खूप आवडते, तर आम्ही दोघींसाठी बनवतच असतो, मुलांनी नाही खाल्ली तरी चालेल। तर चला आता छान अशी देवपूजा करून घेते आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया परत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार।